नमस्कार. आज आपण आंब्याचा अप्पेपात्रातला पौष्टिक असा आंबा केक पाहतोय. त्यासाठी हापूस आंबा घेतला आहे. त्याच्या फोडी करून अर्धा कप फोडी मिक्सरमध्ये घेतल्या. ह्या फोडी मिक्सरला पाणी न घालता बारीक वाटून घेतल्या. त्यात अर्धा कप रवा घेतला, पाऊण वाटी गूळ घेतला, 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलं, पाव कप साधं दूध घेतलं. हे सर्व जिन्नस मिक्सरला एकजीव करायचं. आता पाव कप रिफाइंड सनफ्लॉवर तेल किंवा वितळलेलं तूप घालायचं. नंतर मिक्सरला फिरून घ्यायचं. आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे दूध मिक्स करून मिश्रण काढायचं. सर्व एकत्र करायचं. मिश्रण मध्यम ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. तोपर्यंत गॅसवर तवा गरम करून त्यावर अप्पेपात्र ठेवायचं. त्याला थोडंसं तूप लावायचं आणि 4 ते 5 मिनिट आधीच प्रीहीट करून ठेवायचं. वर झाकण लावायचं आणि गॅस बंद करायचा. तोपर्यंत 10 मिनिटांनी मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करायचं. त्यात अर्धा चमचा बेकिंग पावडर मापाने घ्यायचा. नंतर त्याच मापाने खायचा सोडा घ्यायचा. पाव चमचा वेलची पावडर घालायची. नंतर 1 चमचा दूध घालून सोडा ऍक्टिव्हेट करायचा आणि मिश्रण एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं. तर अप्पेपात्राचं झाकण काढून अप्पेपात्रात अर्धा चमचा मिश्रण भरायचं. असं सगळीकडे मिश्रण भरून घ्यायचं. गॅस पेटून गॅस मंद ठेवून वर झाकण लावून 10 मिनिट शिजवायचं. आता एका बाउलला तूप लावून त्यात 3 चमचे मिश्रण ओतून बाउल टॅप करून घ्यायचा. मग आधीच कढईत 1 ग्लास पाणी गरम करून त्यावर हा बाउल ठेवायचा आणि झाकण लावून 10 ते 12 मिनिट मंद गॅसवर वाफवायचं. तोपर्यंत अप्पेपात्रातला केक टूथपिकने चेक करायचा आणि त्याच्या कडा सोडून थंड करायला ठेवायचा. केक सॉफ्ट मुलायम झाला आहे. आता सगळे केक काढून गार करायला ठेवायचे. आता 10 ते 12 मिनिटांनी स्टीमरचा केक चेक करायचा. तो सुद्धा बाहेर काढून घ्यायचा. मस्त असा सॉफ्ट केक तयार झाला आहे. सर्व केक काढून घेतले आहेत. हे असे 2 प्रकारचे सॉफ्ट आंब्याचे केक छान झाले आहेत. असा पौष्टिक आंबा केक तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.